Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landke. In today's lecture we will see point advantages of ERP, benefits of ERP. म्हणजेच ERPचे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचे व्यवसायामध्ये फायदे कोणकोणते आहेत आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासायचे. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन इम्पॉर्टन्स ऑफ ERP इन बिझनेस ऑर्गनायझेशन. ERPचे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचे उपक्रम संसाधन नियोजनाचे व्यवसाय संस्थेमध्ये असणारे महत्त्व आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ERPचे फायदे कोणकोणते आहेत ते अभ्यासणार आहोत. ओके, सो लेट्स सी बेनिफिट्स ऑफ ERP. बेनिफिट्स ऑफ एंटरप्राइज रिसोर्स planning. Adoption of ERP system bring many direct and indirect benefits to the organization. Direct benefit include increased efficiency, aggregation of information for accurate decision making, customer response and more. Indirect benefits includes many benefits such as a good image of the company, increase in reputation, customer satisfaction. Okay, काय सांगितलं यामध्ये तर ॲडॉप्शन ऑफ ERP सिस्टम ब्रिंग मेनी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनिफिट ऑफ द ऑर्गनायझेशन. मेनी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनिफिट्स टू द ऑर्गनायझेशन. बघा, ERP प्रणाली ही एक ERP प्रणाली मी अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं ही एक कम्प्युटर टेक्निक आहे, संगणकीय प्रणाली आहे. आणि ERP टेक्निक ERP तंत्र अवलंबल्यामुळे व्यवसायामध्ये ERP टेक्निकचा यूज केल्यामुळे व्यवसाय संघटनेस अनेक प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये बेनिफिट्स हे प्राप्त होत असतात, लाभ त्यांना प्राप्त होत असतात. डायरेक्ट बेनिफिट इन्क्लूड बघा, डायरेक्ट बेनिफिट इन्क्लूड्स इन्क्रीज्ड इफिशियन्सी, ॲग्रिगेशन ऑफ इन्फॉर्मेशन फॉर ॲक्युरेट डिसिजन मेकिंग, कस्टमर रिस्पॉन्स अँड मोअर. काय सांगितलं यामध्ये प्रत्यक्ष लाभामध्ये ERP टेक्निक यूज केल्यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये त्यांना इनडायरेक्टली आणि डायरेक्टली स्वरूपाचे बेनिफिट्स हे होत असतात. त्यामध्ये डायरेक्टली जर म्हणलं प्रत्यक्ष कोणकोणते बेनिफिट्स त्यांना होतात तर त्यामध्ये प्रत्यक्ष म्हणलं तर व्यवसायाची कार्यक्षमताही वाढते. इन्क्रीज्ड इफिशियन्सी, अचूक निर्णय प्रक्रियेसाठी माहितीचे एकत्रीकरण केले जाते. ॲग्रिगेशन ऑफ इन्फॉर्मेशन फॉर ॲक्युरेट डिसिजन मेकिंग. बघा, व्यवसायामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, निर्णयाची जी काही प्रक्रिया होणार आहे त्याच्यासाठी अचूक माहिती मिळाली जाते. तिथं ग्राहकांचा त्वरित प्रतिसाद दिला जातो, कस्टमरचा क्विक रिस्पॉन्स तिथं मिळत असतो. इत्यादी प्रकारचे प्रत्यक्ष बेनिफिट्स व्यवसाय संघटनेला मिळत असतात. प्रत्यक्ष लाभ हे व्यवसाय संघटनेला मिळत असतात जर त्यांनी ERP सिस्टम ॲडॉप्ट केलं, जर त्यांनी ERP टेक्निक यूज केली बिझनेसमध्ये तर. देन इनडायरेक्ट बेनिफिट, indirect benefit include many benefit such as good image of the company, increase in reputation, customer satisfaction. काय सांगितलं यामध्ये तर इनडायरेक्ट बेनिफिट. बघा, डायरेक्ट बेनिफिट आपण या अगोदर बघितलं की डायरेक्ट बेनिफिटमुळे कोणकोणते फायदे मिळतात तर व्यवसायाची कार्यक्षमता वाढते. व्यवसायामध्ये जे काही निर्णय प्रक्रिया होणार आहे ते निर्णय घेण्यासाठी जी काही माहिती मिळाली जाणार आहे ती माहिती अचूक प्रमाणामध्ये मिळते. त्याचबरोबर कस्टमरचा रिस्पॉन्स जो आहे आपल्या बिझनेसबद्दल, आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, तो कस्टमरचा रिस्पॉन्स आपल्याला क्विक मिळतो. हे झाले डायरेक्ट बेनिफिट. आता इनडायरेक्ट बेनिफिटमध्ये काय सांगितलं आहे तर इनडायरेक्ट बेनिफिट इन्क्लूड मेनी बेनिफिट सच ॲज अ गुड इमेज ऑफ कंपनी. यामध्ये काय सांगितलं अप्रत्यक्ष कोणकोणते फायदे मिळतात व्यवसायाला ERP टेक्निक यूज केल्यामुळे तर अप्रत्यक्ष फायद्यामध्ये कंपनी जी असेल, व्यवसाय जो असेल, उद्योग जो असेल, फॅक्टरी जी असेल त्या कंपनीची प्रतिमा ही चांगली प्रतिमा तयार होते. गुड इमेज, कंपनीची इमेज ही मार्केटमध्ये चांगली तयार होते. अतिशय महत्त्वाचं आहे की जी काही कंपनी असेल, व्यवसाय असेल, त्याची मार्केटमध्ये असणारी इमेज ही चांगली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर इन्क्रीज इन रेप्युटेशन. बघा,
नावलौकिकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढ होते. त्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकांना समाधानसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात मिळते. अशा पद्धतीचे फायदे हे इनडायरेक्टली होत असतात जर व्यवसायामध्ये उद्योगामध्ये ERP एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे जर टेक्निक यूज केलं तर. अँड द बेनिफिट ऑफ ERP आर ॲज फॉलोज. मग कोणकोणते बेनिफिट आहेत ते आपण बघूयात. सो स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील या पद्धतीचे बेनिफिट्स आहेत. त्यामध्ये काय सांगितलं आहे, बिझनेस इन्फॉर्मेशन ॲग्रिगेशन. फर्स्ट पॉईंट, बिझनेस इन्फॉर्मेशन ॲग्रिगेशन. व्यवसायातील जी काही माहिती असेल त्या माहितीचे एकत्रीकरण म्हणजेच व्यवसायातील माहितीचे एकत्रीकरण. पॉईंट नंबर फर्स्ट, बिझनेस इन्फॉर्मेशन ॲग्रिगेशन, व्यवसायातील माहितीचे एकत्रीकरण. देन पॉईंट नंबर सेकंड, इन्क्रीज्ड इफिशियन्सी, लवचिकतेमध्ये वाढ किंवा लवचिकतेत वाढ. थर्ड पॉईंट, ॲक्युरेट ॲनालिसिस अँड प्लॅनिंग ॲबिलिटी, अचूक विश्लेषण आणि नियोजन क्षमता. अचूक विश्लेषण आणि नियोजन क्षमता. त्यानंतर यूज ऑफ मॉडर्न टेक्निक, आधुनिक तंत्राचा वापर. यूज ऑफ मॉडर्न टेक्निक, आधुनिक तंत्राचा वापर. परफेक्ट यूज ऑफ रिसोर्सेस, जी काही संसाधनं आहेत त्याचा परिपूर्ण उपयोग करून घेणे. परफेक्ट यूज ऑफ रिसोर्सेस, संसाधनाचा परिपूर्ण उपयोग. कंप्लीट सॅटिस्फॅक्शन टू कस्टमर्स, ग्राहकांना पूर्ण समाधान. कंप्लीट सॅटिस्फॅक्शन टू कस्टमर्स, ग्राहकांना पूर्ण समाधान. एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर इन अ टाईमली, योग्य वेळेमध्ये आदेशांची पूर्तता करणे. योग्य वेळेमध्ये आदेशाची पूर्तता करणे. योग्य वेळेत आदेश पूर्तता. त्यानंतर मॅनर इम्प्रूव्हिंग सप्लायर परफॉर्मन्स, पुरवठादाराच्या कामगिरीमध्ये सुधारणा. देन इनक्रीज इन ॲक्युरसी ऑफ इन्फॉर्मेशन अँड इनक्रीज इन डिसिजन मेकिंग. इनक्रीज इन ॲक्युरसी ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीच्या अचूकतेमध्ये वाढ. अँड इनक्रीज इन डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमतेमध्ये वाढ. म्हणजेच काय होणार, माहितीच्या अचूकतेमध्ये वाढ व निर्णय क्षमतेमध्ये वाढ. आणि लास्ट पॉईंट इज पर्पज फुलफिलमेंट. म्हणजेच काय, जे काही तुमचं बिझनेसमध्ये पर्पज असेल, जे काही तुमचे ऑब्जेक्टिव्ज असतील ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिलमेंट म्हणजेच तुमचे उद्दिष्ट पूर्ती व्यवसायामध्ये. ओके, सो या पद्धतीचे 10 पॉईंट्स आहेत व्यवसायातील ERPचे फायदे. बघा, व्यवसायातील माहितीचे एकत्रीकरण, लवचिकतेत वाढ, अचूक विश्लेषण आणि नियोजन क्षमता, आधुनिक तंत्राचा वापर, संसाधनाचा परिपूर्ण उपयोग, ग्राहकांना पूर्ण समाधान, योग्य वेळेत आदेशाची पूर्तता, पुरवठादाराच्या कामगिरीमध्ये सुधारणा, माहितीच्या अचूकतेत वाढ व निर्णय क्षमतेत वाढ व उद्दिष्ट प्राप्ती. ओके, सो वन बाय वन आपण एक एक बघणार आहोत. सो फर्स्ट पॉईंट इज बिझनेस इन्फॉर्मेशन इंटिग्रेशन, व्यवसायातील माहितीचे एकत्रीकरण. काय सांगितलं यामध्ये, सो इन द बिझनेस इन्फॉर्मेशन इंटिग्रेशन द ERP पॅकेज इज an integrated and automated information system that enhance the integration of different components, departments and function of the business. In traditional business information system, each department operates independently, but due to ERP, the information of all the concerned departments of the business is automatically updated at the time of transaction. For these reasons, everyone get all the information in the business at the right time, and hence different types of managerial decision can be taken at the right time. Okay, so काय सांगितलं यामध्ये, the ERP package is integrated and automated information system that enhance integration of the different components, department and function of the business. व्यवसायातील माहितीचे एकत्रीकरण. यामध्ये काय सांगितलं, ERP हे पॅकेज, ERP टेक्निक, ERP प्रणाली, ERP हे पॅकेज हे एकात्मिक व स्वयंचलित माहिती प्रणाली आहे की ज्यामुळे व्यवसायातील विविध घटक असतील, विविध डिपार्टमेंट असतील, विविध विभाग असतील व या विभागातील कार्यामध्ये एकत्रीकरण होण्यास
वाढ होते. बघा, व्यवसाय जर चालू असेल त्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डिपार्टमेंट असतात, व्यवसायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे घटक कार्य करत असतात. सो ERPचा यूज काय होतो तर वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहे ते एकत्र येऊन कार्य करण्यासाठी ERP बिझनेसमध्ये महत्त्वाचं ठरतं. ERPचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. काय होतो तर ज्यामुळे व्यवसायातील विविध घटकामध्ये, विभागामध्ये व कार्यामध्ये एकत्रीकरण करण्यामध्ये वाढ होते, त्यातील एकत्रीकरणास वाढ होते. In traditional business information system, each department operate independently. काय सांगितलं यामध्ये तर बघा, पारंपरिक व्यवसाय माहितीमध्ये किंवा पारंपरिक पद्धतीने ज्या वेळेला व्यवसाय केला जात होता त्यावेळेला काय होत होतं, प्रत्येक विभाग हा इंडिपेंडंटली काम करत होता, स्वतंत्रपणे काम करत होता. पण जर ERP टेक्निक जर यूज केलं तर काय होतं आहे, प्रत्येक जे काही विभाग इंडिपेंडंटली काम करत आहेत ते काय करतात, त्यांचे जे कार्य आहे ते एकत्रितपणे येतात आणि काम इक्विटीने केलं जातं. ओके, परंतु ड्यू टू ERPमुळे द information of all the concerned departments of the business is automatically updated at the time of transaction. For this reason, everyone get all the information in the business at the right time, बघा, right time, and hence different type of managerial decision can be taken at the right time. काय सांगितलं यामध्ये तर ERPमुळे व्यवसायातील सर्व संबंधित विभागांची माहिती ही आपल्याला आपोआप व्यवहाराच्या वेळीही समजत असते. बघा, व्यवसाय आहे याचा अर्थ व्यवसायामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये कोणकोणते व्यवहार केले जातात याची माहिती आपोआप बिझनेसमनला, व्यावसायिकाला, मॅनेजरला समजत असते. आणि या कारणामुळे प्रत्येकाला व्यवसायातील सर्व माहिती योग्य वेळेत मिळते आणि व्यवसायातील सर्व माहिती योग्य वेळेत मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचे व्यवस्थापकीय निर्णय हे योग्य वेळेमध्ये घेतले जातात. सो हा झाला पहिला बेनिफिट, पहिला फायदा कशाचा तर ERP टेक्निकचा. सो पॉईंट नंबर सेकंड काय दिले, टायटल इज इन्क्रीज इन फ्लेक्झिबिलिटी, लवचिकतेमध्ये वाढ किंवा लवचिकतेत वाढ. यामध्ये काय सांगितलं तर ERP इज अ कम्प्युटर सिस्टम दॅट इज हायली फ्लेक्झिबल. बघा, अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं ERP एक संगणकीय प्रणाली आहे, संगणकीय टेक्निक आहे. ERP ही संगणकीय प्रणाली आहे. द package incorporates the diversity of the international environment in a single computer system, such as international languages, currencies, accounting, etc. काय सांगितलं यामध्ये, ERP हे एक कम्प्युटर टेक्निक आहे, संगणकीय प्रणाली आहे आणि ते अत्यंत लवचिक आहे. ERP पॅकेजमध्ये जसे आंतरराष्ट्रीय भाषा, चलन, हिशेब प्रमाणके, बघा ERP पॅकेजमध्ये इंटरनॅशनल लँग्वेजेस असतील, चलन असेल, करन्सीज असतील, त्यानंतर अकाउंटिंग असेल, त्यांचे हिशोब, व्यवसायाचे व्यवहार जे असतील, हिशोबपत्रके असतील, हिशोब प्रमाणके असतील इत्यादी अंतर्भूत केले जातात, हे इन्व्हॉल्व केले जातात. दिस हॅज फॅसिलिटेड द क्रिएशन ऑफ फ्लेक्झिबिलिटी ॲज इट has made it possible to integrate globalization and methodological change in business. यामुळे काय झालं आहे तर या सर्वसमावेशकतेमुळे, मग सर्वसमावेशकता त्यांची लँग्वेजची असेल, चलनाची असेल, करन्सीची असेल, त्यानंतर त्यांच्या हिशोबाची असेल, या सर्वसमावेशकतेमुळे वेगवेगळ्या ठिकाणी आपोआप ERP काय केली गेली आहे, अंमलात आणता आली आहे, अंमलात केली गेली आहे. यामुळे व्यवसायातील ग्लोबलायझेशन असेल, जागतिकीकरण असेल किंवा जागतिकीकरणाच्या पद्धतीतील बदल असतील, याचे एकत्रीकरण इथं झालेलं आहे आणि लवचिकता
तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे, सुलभ झालेली आहे. ओके, हा झाला पॉईंट नंबर सेकंड, इन्क्रीज इन फ्लेक्झिबिलिटी, लवचिकतेमध्ये वाढ. हा झाला दुसरा फायदा व्यवसायामध्ये ERP टेक्निकचा, ERP प्रणालीचा. ओके, त्यानंतर तिसरा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे ॲक्युरेट ॲनालिसिस अँड प्लॅनिंग ॲबिलिटी, अचूक विश्लेषण आणि नियोजन क्षमता. काय सांगितलं गेलं यामध्ये? तर यामध्ये इन द ॲक्युरेट ॲनालिसिस अँड प्लॅनिंग ॲबिलिटी यामध्ये ERP हॅज बेनिफिटेड द मोस्ट फ्रॉम इम्पॉर्टंट मॅनेजरियल टास्क सच ॲज अ प्लॅनिंग. बघा, ERP हॅज बेनिफिटेड द मोस्ट इम्पॉर्टंट मॅनेजरियल टास्क सच ॲज अ प्लॅनिंग. नियोजनासारख्या महत्त्वाच्या व्यवस्थापकीय कार्यास ERPचा सर्वात मोठा फायदा झाला आहे. बघा, ERPचा सर्वात मोठा फायदा कशाला झाला आहे? तर नियोजनासारख्या महत्त्वाच्या व्यवस्थापकीय कार्याला. नियोजन हे अतिशय महत्त्वाचं व्यवस्थापनामधील कार्य आहे. त्याला ERPचा सर्वात मोठा बेनिफिट झालेला आपल्याला इथं दिसून येतोय. ऑल द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फ्रॉम डिफरंट डिपार्टमेंट्स रिक्वायर्ड फॉर द प्लॅनिंग वर्क इज अवेलेबल इन वन प्लेस. नियोजन कार्यासाठी आवश्यक असणारी विविध विभागातील सर्व माहिती ERPमुळे काय होतं? एका ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत असते. बघा, नियोजनासाठी व्यवसायातील वेगवेगळ्या विभागातील आपल्याला आवश्यक असणारी माहिती ही एका ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. त्यासाठी ERP महत्त्वाचा आहे, फायदेशीर आहे. इट कॅन बी यूज टू मेक अ व्हरायटी ऑफ ॲक्युरेट डिसिजन. इट कॅन बी मेक अ व्हरायटी ऑफ ॲक्युरेट डिसिजन. काय सांगितलं यामध्ये? तर ज्या वेळेला नियोजन कार्यासाठी आवश्यक असणारी माहिती एका ठिकाणी मिळते, याचा पूर्ण उपयोग करून आपल्याला अचूक डिसिजन घेण्यासाठी मदत होते. जी काही माहिती आपल्याला अचूक मिळते त्यानुसार जे काही डिसिजन आपण घेणार आहोत, निर्णय आपण घेणार आहोत, ते आपण अचूक घेऊ शकतो. अचूक निर्णय घेण्यासाठी, ॲक्युरेट डिसिजन घेण्यासाठी ती माहिती आपल्याला यूजफुल ठरत असते. It has also made it possible replicate various business activities in a short period of time. It has been possible to analyze this information in a variety of ways. This make it possible for the decision maker to use accurate information in a different way. काय सांगितलं गेलं यामध्ये? तर तसेच ज्या पद्धतीने आपण अचूक माहिती मिळवतो त्या पद्धतीने आपण अचूक डिसिजन घेत असतो. त्यानंतर ज्या पद्धतीने अचूक डिसिजन घेतले जातात तसेच व्यवसायातील विविध कार्याच्या प्रतिकृती आपल्याला निर्माण करता येणं शक्य झालेलं आहे. प्रतिकृती म्हणजे काय? एक पद्धतीने व्यवसायातील आरसा आपल्याला निर्माण करणं तयार झालेलं आहे. या माहितीचे कमी वेळेमध्ये अचूक विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीनं करता येणे शक्य झालेलं आहे. त्यामुळे डिसिजन मेकर जो असेल, निर्णयकर्ता जो असेल, त्याला अचूक माहिती वेगवेगळ्या दृष्टीने वापरता येणं सुद्धा इथं शक्य झालेलं आहे. बघा, म्हणजे किती महत्त्वाचं ठरलं आहे ERP बिझनेसमध्ये. नियोजन जर करायचं असेल तर नियोजनासाठी आवश्यक असणारी माहिती ERPमुळे मिळते. आणि जर अचूक माहिती ERPमुळे मिळत असेल तर जे काही डिसिजन बिझनेसमध्ये घेतले जाणार आहेत ते डिसिजन अचूक होणार आहेत. आणि त्या अचूक डिसिजन घेण्यासाठी सुद्धा ERP तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके, हा झाला तिसरा फायदा ERPचा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. त्यानंतर आपण बघूया नंबर 4, टायटल आहे यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्राचा वापर. यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. सो लेट्स सी what is use of modern technology. In the use of modern technology, ERP use modern information technology.
काय सांगितलं? ERP यूज मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ERPमध्ये आधुनिक माहिती तंत्राचा वापर केला गेलेला आहे. बघा, ERP टेक्निकमध्ये जास्तीत जास्त मॉडर्न इन्फॉर्मेशनचा यूज हा केला गेलेला आहे. म्हणजेच IT सेक्टरचा, माहिती तंत्रज्ञानाचा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरचा यूज हा ERPमध्ये जास्तीत जास्त केला गेलेला आहे. दिस हॅज हेल्प इन अ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ERP इम्प्लिमेंटिंग ॲक्टिव्हिटीज. ओके, काय सांगितलं आहे? तर यामुळे बघा, ERPचा यूज हा, माहिती तंत्रज्ञानाचा ERPमध्ये यूज हा जास्तीत जास्त केला गेल्यामुळे ERP राबविणाऱ्यांना, ERPची अंमलबजावणी करणाऱ्यांना उपक्रमाची वाढ आणि विकास होण्यास मदत झालेली आहे. त्यांचे जे काही उपक्रम असतील ते इन्क्रीज होत गेलेले आहेत, त्याबरोबर त्यांची डेव्हलपमेंट इन्क्रीज होत गेलेली आहे, विकास त्यांचा वाढत गेलेला आहे. इट हॅज यूज्ड टेक्नॉलॉजी लाईक ओपन सिस्टम. बघा, इट हॅज यूज्ड टेक्नॉलॉजी लाईक अ ओपन सिस्टम. यामध्ये मुक्त पद्धत, ओपन सिस्टम, देन क्लायंट सर्व्हिस टेक्नॉलॉजी, इंटरनेट, कम्प्युटर ॲडेड ॲक्विजिशन अँड लॉजिस्टिक्स सपोर्ट. काय सांगितलं आहे? यामध्ये मुक्त पद्धत, ओपन सिस्टम, क्लायंट सर्व्हिस, ग्राहकांच्या सेवा, टेक्नॉलॉजी असेल, तंत्रज्ञान असेल, इंटरनेट, कम्प्युटर ॲडेड ॲक्विजिशन अँड लॉजिस्टिक सपोर्ट, देन ई-कॉमर्स इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर हा केला गेलेला आहे. बघा, ERPमध्ये ओपन सिस्टम, क्लायंट सर्व्हिस, टेक्नॉलॉजी, इंटरनेट, कम्प्युटर ॲडेड ॲक्विजिशन अँड लॉजिस्टिक सपोर्ट इत्यादी टेक्निक्सचा यूज हा ERPमध्ये केला गेलेला आहे IT सेक्टरमध्ये. दिस हॅज मेड इट पॉसिबल फॉर द बिझनेस टू नो द फ्युचर चेंजेस अँड टू बी एबल टू इम्प्लिमेंट देम. ओके, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा यूज ERPमध्ये केला गेलेला आहे. त्याचबरोबर त्याचा फायदा काय आहे? तर व्यवसाय हा भविष्यकाळातील बदल जाणून घेण्यासाठी, बघा, ERPचा जास्तीत जास्त फायदा हा व्यवसायामध्ये जे काही फ्युचरमध्ये चेंजेस होणार आहेत ते चेंजेस आपल्याला समजण्यासाठी सुद्धा ERPचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घेता येतो. सो हा झाला 4थ्या नंबरचा फायदा, यूज ऑफ टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी? बिझनेसमध्ये, ERPमध्ये. ओके, वेगवेगळे तंत्रज्ञान तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या टेक्निक तुम्हाला सांगितल्यात. ओपन सिस्टम असेल, टेक्नॉलॉजी असेल, कम्प्युटर ॲडेड ॲक्विजिशन अँड लॉजिस्टिक सपोर्ट असेल, क्लायंट सर्व्हिसेस असतील, या पद्धतीचे वेगवेगळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा ERPमध्ये केला गेलेला आहे. ओके, त्यानंतरचा पॉईंट 5वा म्हणजे ॲब्सोल्यूट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, संसाधनाचा परिपूर्ण उपयोग किंवा वापर. Absolute utilization of resources. In the absolute utilization of resources, coordination is done by considering the interrelationship of different departments in a tool of business. संसाधनांचा परिपूर्ण उपयोग करून घेणं, वापर करणं म्हणजे काय? तर व्यवसायातील विविध विभाग काम करत असतात. व्यवसायामध्ये विविध साधने असतात. व्यवसायातील विविध विभागांचा, विविध संसाधनांचा एकमेकांशी असणारा संबंध तिथं विचारात घेऊन त्यामध्ये समन्वय साधला जातो. त्याचबरोबर विविध निर्णय घेण्यासाठी अचूक माहिती तिथं आपल्याला मिळते. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन इज अवेलेबल टू फॉर मेकिंग व्हेरियस डिसिजन. ॲक्युरेट व्हेरियस डिसिजन म्हणू शकतो आपण इथं. जे काही आपल्याला विविध प्रकारचे अचूक निर्णय घ्यायचे असतील त्याच्यासाठी आपल्याला तिथं माहिती ही अवेलेबल होत असते. देन इफेक्टिव्ह प्लॅनिंग अँड कंट्रोल ऑफ व्हेरियस टास्क, मेकिंग फुल यूज ऑफ टूल लाईक अ लेबर, कॅपिटल, मशिनरी, रॉ मटेरियल अँड इक्विपमेंट. काय सांगितलं? विविध कार्याचे प्रभावी नियोजन आणि नियंत्रण आपल्याला तिथं करता येते. बघा, व्यवसायामध्ये जी काही वेगवेगळे विभाग वेगवेगळी कार्य करत असतात त्या कार्यांचे प्रभावी नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती प्रभावी तुमचं नियंत्रण असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या पद्धतीनं प्रॉपर प्लॅनिंग हे अतिशय महत्त्वाचं असतं बिझनेसमध्ये, त्याचबरोबर इफेक्टिव्ह कंट्रोलसुद्धा त्या बिझनेसमध्ये तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि ERPच्या यूजमुळं काय होतं तर आपल्याला प्रभावी नियोजन करणं सोपं जाते. त्याचबरोबर प्रभावी नियंत्रण करणं आपल्याला सोपं जाते. आणि प्रभावी नियंत्रण आणि नियोजन करणं सोपं जात असल्यामुळे श्रम असेल,
लेबर असेल, भांडवल असेल, कॅपिटल असेल, यंत्रसामग्री, मशिनरीज, कच्चा माल, रॉ मटेरियल आणि त्यानंतर मटेरियल्स असतील, इक्विपमेंट्स असतील, उपकरणे असतील इत्यादीचा परिपूर्ण वापर करणं आपल्याला सोपं जाते, इझी जाते. हा झाला 5वा फायदा. त्यानंतर 6वा फायदा, तुम्हाला 6वा पॉईंट सांगितला आहे तो म्हणजे ग्राहकांना पूर्ण समाधान, कंप्लीट कस्टमर सॅटिस्फॅक्शन. अतिशय महत्त्वाचं आहे. ग्राहक हे फुलफिल समाधानी, सॅटिस्फॅक्शन फुलफिल होणं ग्राहकांना अतिशय महत्त्वाचं आहे. ग्राहक हे फुल्ली सॅटिस्फाईड होणं अतिशय महत्त्वाचं आहे. काय सांगितलं आहे त्यामध्ये, कंप्लीट कस्टमर सॅटिस्फॅक्शन, implementation in the complete customer satisfaction, implementation of ERP system in a business organization has improved product quality by increasing work accuracy, increasing product quality, give customer satisfaction. बघा, ग्राहकांना समाधान केव्हा मिळतं, तर ग्राहकांना समाधान हे व्यवसाय संघटनेमध्ये तुम्ही ERP टेक्निक यूज करणार. जर तुम्ही व्यवसाय संघटनेमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये ERP टेक्निक जर यूज केली तर ती ERP टेक्निक अंमलात आणल्यामुळे कामातील अचूकता तुमच्या वाढते. जे काही तुम्ही व्यवसायामध्ये काम करणार आहात ते तुमचं प्रॉपर तयार होतं. म्हणजे तुमच्या त्रुटी ज्या व्यवसायामध्ये निघणार आहेत, कामामध्ये त्रुटी निघणार आहेत, त्या कमीत कमी निघतात. म्हणजेच काम हे काय होतं, प्रॉपर होतं, अचूक होतं. आणि काम जर अचूक होत असेल तर नक्की जे काही प्रक्रिया प्रोसेस होणार आहेत त्या जर प्रॉपर होत असतील तर त्यातून जे काही प्रोडक्ट तयार होणार आहे ते प्रोडक्ट हे क्वालिटेटिव्ह तयार होणार असतं. बघा, काम जर तुमचं अचूक होत असेल तर नक्की तुम्ही जे उत्पादन घेणार आहे त्या उत्पादनाचा दर्जा हा उंचावलेला असणार आहे. उत्पादनाचा दर्जा हा गुणवत्ता उत्पादनाची चांगली असणार आहे, उच्च दर्जाची असणार आहे. आणि जर उच्च दर्जाची वस्तू ही ग्राहकांपर्यंत कमीत कमी किमतीमध्ये जर पोहोचली जात असेल तर नक्कीच ग्राहक हे तिथं पूर्ण समाधानी असणार आहेत. ओके, सो त्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर ERP टेक्निक व्यवसायामध्ये यूज करा. जास्तीत जास्त प्रॉपरली प्रोडक्शन प्रोसेस त्यामध्ये केल्या जातील, कमीत कमी चुका निघल्या जातील, क्वालिटेटिव्ह वस्तू तिथं तयार केल्या जातील. आणि जर क्वालिटेटिव्ह वस्तू ग्राहकांना मिळत असेल तर डेफिनेटली तिथं ग्राहक हे फुल्ली सॅटिस्फाईड असणार आहेत. ओके, हा झाला 6वा फायदा. आता त्यानंतरचा फायदा बघूयात आपण, टाईमली फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर्स. टायटल आहे टाईमली फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर्स. काय सांगितलं यामध्ये, तर टायटल काय आहे, टाईमली फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर्स, योग्य वेळेमध्ये आदेशांची पूर्तता. बघा, टाईमली योग्य वेळेत, फुलफिलमेंट पूर्तता ऑफ ऑर्डर्स, आदेशांची, योग्य वेळेमध्ये आदेशांची पूर्तता करणे. इन द टाईमली फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर्स ERP enable instant exchange of information between production department, purchasing department, sales department. काय सांगितलं आहे, ERP enable instant exchange of information between प्रोडक्शन डिपार्टमेंट, पर्चेसिंग डिपार्टमेंट आणि सेल्स डिपार्टमेंट. यामध्ये काय सांगितलं आहे तर ERPमुळे उत्पादन विभाग असेल, खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, यामध्ये त्वरित काय होतं, देवाणघेवाण म्हणू शकतो आपण, देवाणघेवाण तिथं करता येते, एक्सचेंज करता येतं. बघा, ERPमुळे काय पॉसिबल झालेलं आहे तर सेल्स डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंट असेल, यांच्यामध्ये बिटवीन प्रोडक्शन डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट इन्स्टंट आपल्याला इन्फॉर्मेशन ही एक्सचेंज करता येते. बघा, इन्स्टंट काय अवेलेबल, काय आपल्याला पॉसिबल काय झालं आहे किंवा काय आपल्याला अवेलेबल होतं आहे की इन्स्टंटली इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणं आपल्याला अवेलेबल होतं आहे, किंवा काय करणं आपल्याला इझी झालेलं आहे ERP यूज केला आपण बिझनेसमध्ये. तर प्रोडक्शन, परचेस अँड सेल्स डिपार्टमेंट हे जे 3 डिपार्टमेंट्स आहेत त्या 3 डिपार्टमेंट्समध्ये आपल्याला इन्स्टंटली इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणं हे सोपं झालेलं आहे, इझी झालेलं आहे. कशामुळे तर ERP जर तुम्ही व्यवसायामध्ये यूज केलं तर. कोऑर्डिनेशन इज अचिव्ड वेन मेकिंग व्हेरियस डिसिजन. बघा, कोऑर्डिनेशन इज अचिव्हिंग वेन मेकिंग व्हेरियस डिसिजन्स.
काय सांगितलं, यामुळे विविध निर्णय घेताना समन्वय साधला जातो. बघा, जे काही डिसिजन व्यवसायामध्ये घ्यायचे आहेत त्या व्यवसायाचे डिसिजन घेत असताना समन्वय साधणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. द रिझल्ट इज टाइमली completion of production. As a result, it is possible to fulfill customer orders in a timely manner. काय सांगितलंय तर ERP मुळे उत्पादन विभाग, खरेदी विभाग, विक्री विभाग यामध्ये इन्स्टंट त्वरित म्हणू शकतो आपण त्वरित आपण इन्फॉर्मेशन एक्सचेंज, त्या माहितीची देवाणघेवाण करू शकतो. इन्फॉर्मेशन एक्सचेंज आपण तिथं करू शकतो. त्याचबरोबर विविध निर्णय घेताना तिथं समन्वय साधला जातो. त्याबरोबर परिणामी काय होतं तर उत्पादनाची वेळेमध्ये पूर्तता होते. उत्पादन हे टाईमली घेतलं जातं. प्रोडक्शन जे आहे ते टाईम टू टाईम प्रोडक्शन हे प्रॉपरली घेतलं जातं तिथं प्लॅनिंगनुसार. आणि परिणामी ग्राहक ज्या वेळेला प्रॉपरली तुम्ही प्रोडक्शन घेणार आहात प्लॅनिंग करून, त्यावेळेला नक्कीच डेफिनेटली काय होणार आहे तर ग्राहकांच्या ज्या ऑर्डर्स असतील, ग्राहकाच्या ज्या डिमांड्स असतील त्या तिथं टाईमली आपण फुलफिल करणार आहोत. ओके, हा झाला 7 नंबरचा बेनिफिट, योग्य वेळेत आदेशाची पूर्तता. ओके, त्यानंतर नंबर 8 टायटल इज इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स ऑफ सप्लायर. काय सांगितलं यामध्ये, in the improving the performance of suppliers, ERP allows procurement department, त्याला तुम्ही पर्चेस डिपार्टमेंट तिथं म्हणू शकता, to inform suppliers in advance about raw material, spare parts, accessories. ओके, ETC. काय सांगितलं यामध्ये तर इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स ऑफ सप्लायर्स. टायटल इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स ऑफ सप्लायर्स. पुरवठादार जे असतील त्या पुरवठादारांच्या कामगिरीमध्ये सुधारणा. मग पुरवठादार कोणकोणते पुरवठादार व्यवसायामध्ये असतात, जे आपल्या व्यवसायासाठी लागणारे काही घटक आपल्याला बाहेरून पुरवठा करतात, त्यांना पुरवठादार असे म्हटले जाते. मग कोणकोणते पुरवठादार असू शकतात किंवा कोणत्या लोकांकडून आपण कशाचा पुरवठा घेऊ शकतो, तर पुरवठादारामध्ये जे लोक आपल्याला कच्चा माल पुरवठा करतात ते असतात. त्यानंतर आपली वाहतूक करणारे असतात. त्यानंतर पूरक वस्तू आपल्याला पुरवणारे असतात. आपल्याला सुटे भाग विकणारे लोक असतात, त्यांना आपण पुरवठादार म्हणतो. ओके, सो ERP मुळे काय झालंय तर खरेदी विभाग पुरवठादारांना कच्चा माल, बघा खरेदी विभाग पुरवठादारांना कच्चा माल, सुटे भाग, पूरक वस्तू, सहाय्यक वस्तू इत्यादी बाबतची माहिती अगोदर देता येते आपल्याला. ERP मुळे काय झालंय तर पुरवठादारांना आपल्याला किती प्रमाणामध्ये स्पेअर पार्ट्स हवे आहेत, आपल्याला किती प्रमाणामध्ये ॲक्सेसरीज हवी आहे, रॉ मटेरियल आपल्याला किती प्रमाणामध्ये हवं आहे ते आपण अगोदरच ॲडव्हान्समध्ये सांगू शकतोय. देन ऑर्डर्स कॅन बी गिव्ह इन ॲडव्हान्स ऑर्डर्स. बघा, ॲडव्हान्समध्ये आपण त्यांना ऑर्डर्स आपल्या देऊ शकतोय. आदेशाच्या आपण त्यांना आगाऊ सूचना देऊन आपल्या ऑर्डर्स फिक्स करू शकतोय. ॲज अ रिझल्ट मग त्याचा परिणामी काय होतं तर द procurement department, the purchase department receive the goods on time. बघा, the purchase department receives the goods on time. यामुळे काय होतं तर तुम्हाला टाईममध्ये, योग्य राईट टाईममध्ये तुम्हाला कच्चा माल हा मिळाला जातो, रिसीव होतोय तुम्हाला. ओके, कारण आपण ॲडव्हान्समध्ये त्यांना जर आपण ऑर्डर दिली जात असेल, ॲडव्हान्समध्ये आपण जर त्यांना सांगत असू की आपल्याला किती प्रमाणामध्ये कच्चा माल हवा आहे, तर त्यामुळं काय होते तर आपल्याला योग्य वेळेमध्ये आपला कच्चा माल मिळतो. जर आपल्याला योग्य वेळेमध्ये आपला कच्चा माल मिळत असेल तर नक्कीच डेफिनेटली आपले जर प्रोडक्शन प्रोसेस होणार आहे ती खंड न पडता कंटिन्युअसली प्रोडक्शन प्रोसेस चालू राहणार आहे आणि कंटिन्यू आपण उत्पादन घेत राहणार आहोत. जर आपण कंटिन्यू उत्पादन घेणार असू तर नक्कीच काय होणार आहे तिथं आपले प्रोडक्शन हे कंटिन्यू प्रोडक्शन प्रोसेस चालू राहणार आहे आणि कंटिन्यू आपलं प्रोडक्ट हे मार्केटमध्ये ग्राहकांना दिसणार आहे. बघा, ऑल्सो दिस सिस्टम अलाव द यूज ऑफ टेक्निक लाईक जस्ट टाईम. ऑल्सो दिस सिस्टम अलाव द यूज ऑफ टेक्निक लाईक अ जस्ट इन टाईम झिरो इन्व्हेंटरी व्हेरी इफेक्टिवली. बघा, काय झालं आहे या प्रणालीमुळे जस्ट इन टाईम आणि झिरो इन्व्हेंटरी यासारख्या तंत्राचा प्रभावीपणे वापर करता येतोय.
जस्ट इन टाईम हे एक टेक्निक आहे जे की तुम्हाला पुढं 4थ्या टॉपिकमध्ये वगैरे असेल, त्याचा तिथं आपण अभ्यास करणार आहोत. हा झाला 8वा फायदा व्यवसायाला. त्यानंतरचा फायदा म्हणजे हा झाला 8वा, पुरवठादाराच्या कामगिरीत सुधारणा, इम्प्रूव्हिंग द परफॉर्मन्स ऑफ सप्लायर्स. देन 9 नंबर टायटल इज ॲक्युरेट ग्रोथ ऑफ इन्फॉर्मेशन देअर अँड इनक्रीज in decision making ability. Title is accurate growth of information. Title आहे accurate. Title is accurate growth of information there and इन्क्रीज इन डिसिजन मेकिंग. काय सांगितलं आहे? ॲक्युरेट ग्रोथ ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीच्या अचूकतेमध्ये वाढ, आणि इन्क्रीज इन डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, तुमची निर्णय घेण्याची क्षमता जी आहे त्यामध्ये वाढ, म्हणजेच निर्णय क्षमतेमध्ये वाढ. इन द ॲक्युरेट ग्रोथ ऑफ इन्फॉर्मेशन अँड इन्क्रीज इन डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड बाय वेरियस डिपार्टमेंट अँड मॅनेजमेंट इन द बिझनेस इज obtained from ERP in a very short time and accurately. This increase the ability to make decision by accurately analyzing the information needed to make decision. As a result, the decision making ability to management is increased. बघा काय सांगितले, रिझल्ट काय आहे? The decision making ability of management is increased. माहितीच्या अचूकतेमध्ये वाढ व निर्णय क्षमतेमध्ये वाढ. यामध्ये काय सांगितलं तर व्यवसायातील विविधता असेल, व्यवसायातील विविध विभाग असेल, त्यांना व्यवस्थापनाला लागणारी माहिती ही ERP मधून अतिशय कमी वेळेमध्ये मिळते. बघा, व्यवसायातील विविध विभाग असतील, व्यवसायातील विविध कार्य असतील, त्याची माहिती व्यवस्थापनाला लागते आणि ती व्यवस्थापनाला माहिती ही अतिशय कमी वेळेमध्ये अचूक माहिती मिळते, आणि अचूक माहिती मिळते. त्यामुळे जे काही डिसिजन घ्यायचे आहे डिसिजन मेकरला, निर्णयकर्त्याला जे काही डिसिजन घ्यायचे आहेत ते निर्णय घेण्यासाठी लागणारी माहिती ही अचूक पद्धतीनं विश्लेषण करून त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये काय होते, वाढ होते. परिणामी ॲट अ रिझल्ट काय होतं तर व्यवस्थापनाच्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. हा झाला 9वा पॉईंट, 9वा फायदा म्हणायला लागेल इथे, माहितीच्या अचूकतेमध्ये व निर्णय क्षमतेमध्ये वाढ. बघा याच्यामध्ये एक्सप्लेन केले, व्यवसायातील विविध विभागांना व व्यवस्थापनाला लागणारी माहिती ERP मधून अत्यंत कमी वेळेमध्ये अचूक मिळते. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी लागणाऱ्या माहितीचे अचूक विश्लेषण करून निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होते. परिणामी व्यवस्थापनाच्या निर्णय क्षमतेमध्ये सुद्धा वाढ होत असते. ओके, हा झाला 9वा. अँड लास्ट पॉईंट टायटल इज पर्पज फुलफिलमेंट, किंवा त्याला तुम्ही ऑर म्हणू शकता ऑब्जेक्टिव्ह फुलफिलमेंट. ओके, जे काही तुमचं बिझनेसचं पर्पज असेल, म्हणजे जे काही तुमचे ऑब्जेक्टिव्ज असतील, उद्दिष्ट असतील, फुलफिलमेंट उद्दिष्टपूर्ती. इन द ऑब्जेक्ट फुलफिलमेंट, पर्पज फुलफिलमेंट, द पॅकेज डज नॉट only consider the various functions of single business such as accounting, inventory, purchase, sales, production, etc., but also the entire business and its operation. काय सांगितलं यामध्ये उद्दिष्टपूर्तीमध्ये, तर ERP पॅकेजमुळे विविध प्रकारची जी काही कार्य केली जातात ती ERPमुळे विविध कार्ये केवळ एका व्यवसायातील हिशोब, मालसाठा असेल, खरेदी असेल, विक्री असेल, उत्पादन इत्यादी कार्याचा तिथे विचार केला जात नाही, तर संपूर्ण व्यवसायामध्ये जी काही कार्य तयार होतात, जी काही कार्य केल्या जातात त्या पूर्ण कार्यप्रणालीचा विचार करून, कार्यप्रणाली विचारात घेऊन ERP पॅकेज हे तयार केले जाते, की ज्यामुळे
उत्पादन असेल, विक्री असेल, नफा असेल इत्यादी जी उद्दिष्टे ठरलेली बेसिक उद्दिष्टे जी असतात व्यवसायाची ती काय केली जातात, फुलफिल केली जातात, पूर्ण केली जातात आणि त्या उद्दिष्टांची पूर्तता होत असते. ओके, सो या पद्धतीनं आपण काय पाहिले तर 10 आपण बेनिफिट्स पाहिलेले आहेत, 10 आपण ॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत ERPचे, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचे. बघा इथं मराठीमध्ये उद्दिष्ट पूर्ती, पर्पज फुलफिलमेंट, ऑब्जेक्ट फुलफिलमेंट. सो या पद्धतीने आपण 10 पाहिलेत की ज्याचे टायटल्स आपण पाहिले. व्यवसायाच्या माहितीत एकत्रीकरण, लवचिकतेमध्ये वाढ, टायटल्स आपण पाहिलेले आहेत. बिझनेस इन्फॉर्मेशन ॲग्रिगेशन, व्यवसायातील माहितीचे एकत्रीकरण, इन्क्रीज्ड फ्लेक्झिबिलिटी, लवचिकतेमध्ये वाढ, ॲक्युरेट ॲनालिसिस अँड प्लॅनिंग ॲबिलिटी, अचूक विश्लेषण आणि नियोजन क्षमता, यूज ऑफ मॉडर्न टेक्निक, आधुनिक तंत्राचा वापर असेल, परफेक्ट यूज ऑफ रिसोर्सेस, संसाधनाचा परिपूर्ण वापर असेल, कंप्लीट सॅटिस्फॅक्शन टू कस्टमर, ग्राहकांना पूर्ण समाधान असेल, योग्य वेळेत आदेशाची पूर्तता असेल, एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर्स इन अ टाईमली देन मॅनर, इम्प्रूव्हिंग सप्लायर परफॉर्मन्स, पुरवठादारांना कामगिरीमध्ये सुधारणा असेल, माहितीच्या अचूकतेत वाढ असेल, निर्णय क्षमतेत वाढ, इन्क्रीज इन ॲक्युरेसी ऑफ इन्फॉर्मेशन अँड इन्क्रीज इन अ डिसिजन मेकिंग प्रोसेस, अँड देन लास्ट पर्पज फुलफिलमेंट, ऑब्जेक्ट फुलफिलमेंट. या पद्धतीचे आपण 10 फायदे बघितलेले आहेत. ERPचे, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचे, उपक्रम संसाधन नियोजनाचे 10 फायदे आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ज्या पद्धतीने ERPचे फायदे आहेत व्यवसायासाठी, त्याच पद्धतीने ERPचे काही तोटे आहेत व्यवसायासाठी, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो कंप्लीट लेक्चर पूर्ण ऐकायचं आहे. जर स्टुडंट तुम्हाला काही जर क्वेरी असेल तर तुम्ही ती कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. थँक्यू. कमेंट सेक्शनमध्ये पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे तुमचं प्रेझेंटीसाठी.